धन्य दिवस आजी दरुशन संताचे। 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 नांदेतया घरी दैवत पंढरीचे। नांदेतया घरी दैवत पंढरीचे। नांदेतया घरी दैवत पंढरीचे। धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार। देवानी भक्त तुझा नाही विचार। धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार। देवानी भक्त तुझा नाही विचार। धन्य पूर्व पुण्य ओढवले निवृत्ते। धन्य पूर्व पुण्य ओढवले निवृत्ते। धन्य पूर्व पुण्य ओढवले निवृत्ते। संतांचे दर्शन झाले भाग्य बहुते। संतांचे दर्शन झाले भाग्य बहुते। धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार। देवानी भक्त तुझा नाही विचार। धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार। देवानी भक्त तुझा नाही विचार। तुकामने धन्य आम्हा जोडली जोडी। तुका म्हणे धन्य आम्हा जोडी जोडी। तुकामने धन्य आम्हा जोडली जोडी। तुका म्हणे धन्य आम्हा जोडी जोडी। संतांचे चरण आता जीवेन सोडी। 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 धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार। 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 देवानी भक्त तुझा नाही विचार। धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार। धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार। देवानी भक्त तुझा नाही विचार। धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार। धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार। गोपार कुमाये गोपार कुमाये गोपार कुमाये गोपार कुमार गोपार कुमार। धन्य दिवस आजी दरुशन संताचे। धन्य दिवस आजी दरुशन संताचे। नांदेतया घरी दैवत पंढरीचे। धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार। देवानी भक्त तुझा नाही विचार। धन्य पूर्व पुण्य ओढवले निवृत्ते। संतांचे दर्शन झाले भाग्य बहुते। धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार। देवानी भक्त तुझा नाही विचार।
तुका मने धन्य म्हा जोडली जोडी संतांचे चरण आता जीवेन सोडी धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार देवानी भक्त दुजा नाही विचार विठ्ठल 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 सद्गुरु हे स्वामी श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी श्री पांडुरंगा सद्गुरु हे श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी दया पाद पद्मे नमन माझे दया पाद पद्मे नमन माझे दया पाद पद्मे नमन माझे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सारस्वताची गूढ तुम्हीच लाविली जी झाड तरी अवधाने अमृते वाढ शिंपून किजे संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं काशाय वस्त्रं करदण्डधारिणीं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषयितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये तैसे तुमचे अवधान धाई आणि तुम्ही म्हणा हे होय ऐसे वक्तृत्व कवना हे जिने तुम्ही रिझा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता सुमंत्रहीन क्रिया नकाचर्या विचारू घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा जोडोनी अंजुळ असे दाना उतावीळ पहा पहा कृपा दृष्टी बोला उरलिया गोष्टी प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा बाबा उमा शंकराची आसुता उमा शंकराची आसुता दर्शन संताचे नांदे तया घरी दैवत पंढरीचे धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार देवानी भक्त दुजा नाही विचार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा श्रीमंत संत वैराग्य राग रसिक सच्चिदानंद स्वरूप भक्त कल्याण मूर्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा एक अत्यंत महत्वाचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत गोडसा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे आणि या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज संतांचं दर्शन ज्या दिवसाला झालं त्या दिवसाला धन्यता देतात आणि त्यांच्या दर्शनाने आमच्या जीवनात काय परिवर्तन आणि परावर्तन झालं याची ही मीमांसा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगातून व्यक्त करतात. विठ्ठल.
मंदिर वर्धापन दिनाच्या निमित्ताने हा अत्यंत गोड सुंदर असा हा चालू असलेला भक्ती उत्सव आणि आज या भक्ती उत्सवातील ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या सामान्य कश्चित वारकरी विद्यार्थ्याच्या वाट्याला कोणत्याही प्रकारचा अधिकार, योग्यता, अभ्यास, भाषा कौशल्य, स्वराचं ज्ञान, तालाचं ज्ञान किंबहुना कोण्याही ग्रंथाचं पांत अध्ययन नसताना सुद्धा ही आजची कीर्तनाची सेवा आदरणीय परमपूज्य महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगवादक, महाराष्ट्रात काही टॉप 10 पखावज वादक आहेत आणि त्या टॉप 10 पखावज वादकांची यादी आदरणीय आमच्या विकास महाराजांचं नाव घेतल्याशिवाय ती पूर्ण होऊ शकत नाही. असे आदरणीय परमपूज्य आपल्या बेलूगावचं भूषण, आदरणीय परमपूज्य आमचे श्री विकास महाराज बेलूकर यांच्या आज्ञेने ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि या सेवेसाठी संप्रदायातील सर्वच ख्यातनाम गायकवादक तथा महाराज मंडळी उपस्थित आहेत. मला जन्मूनही जेवढे दिवस झालेले नाहीत त्याहीपेक्षा दुप्पट काल ज्यांचा परमार्थात व्यतीत झाला आहे आणि होतोय अशी सर्वच मंडळी इथे उपस्थित आहेत. त्यामध्ये आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील ख्यातनाम गायनाचार्य, संप्रदायात गायक खूप आहेत, संप्रदायात कीर्तनकार खूप आहेत, संप्रदायात मृदंगवादक खूप आहेत, पण संप्रदायाचा ढंग धरून चालणारी माणसं फार थोडी आणि बोटावर मोजणे इतकी आहेत. आणि शास्त्रीय आणि वारकरी या दोन्हींचा संगम ज्यांच्या जीवनात आहे ते म्हणजे आदरणीय परमपूज्य श्री नारायण महाराज खिल्लारी गुरुजी. विठ्ठला गायनातीलच भास्कर असे आदरणीय परमपूज्य आमचे भास्कर महाराज काणव ते सुद्धा उपस्थित आहेत. आदरणीय परमपूज्य महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगवादक, गाडी बारीक आहे पण ॲव्हरेज भरपूर आहे असे आदरणीय परमपूज्य आमचे सुदर्शन महाराज ओले ते सुद्धा आहेत. आदरणीय परमपूज्य महाराष्ट्रातील ख्यातनाम तबला वादक आदरणीय परमपूज्य माझे सन्मित्र श्री वैभवजी महाराज सोळंके आहेत. आदरणीय परमपूज्य आमचे माऊली महाराज आव्हाड आहेत. अगदी ताल विकास गुरुकुलातील ही सर्व विद्यार्थी मंडळी, सप्ताहाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, चिटणीस, खजिनदार, पंगतदाते, देणगीदाते, हस्ते परस्ते सर्व सहकार्य करणारी भाविक मंडळी, माता भगिनी, पुरुष बांधव, गावातील सर्व तरुण मंडळी, सर्वांविषयी अंतःकरणामध्ये श्रद्धाभाव बाळगतो आणि अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करतो. विठ्ठला सामान्य नाही, विकास महाराजांच्या जन्मभूमीतली सेवा आहे. आणि विकास महाराजांचं वारकरी संप्रदायाच्या इतिहासातलं काम काही लहान नाही. संप्रदायात खूप संस्था आहेत, खूप मोठी मोठी महाराज मंडळी आहेत, पण कमी वयामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी घडवण्याचं काम या महाराष्ट्रात कुणी केलं असेल, या महाराष्ट्राला अनेक पखवाज वादक देण्याचं काम कुणी केलं असेल तर ते म्हणजे आमच्या विकास महाराजांनी दिलं. आणि एवढ्या कमी वयामध्ये आज महाराष्ट्रात असा तालुका नाही ज्या तालुक्यामध्ये विकास महाराजांना तो माणूस ओळखत नाही. नवे महाराष्ट्रात अशी संप्रदायातली व्यक्ती, महाराष्ट्रातली अशी व्यक्ती नाही की जी विकास महाराजांना ओळखत नाही, आणि एखादी ओळखतच नसेल तर ती महाराष्ट्रातलीच नाही. विठ्ठला क्षेत्रातलं रत्न आहे तर कोण मृदंगाच्या क्षेत्रातलं रत्न आहे, तर कोण तबल्याच्या क्षेत्रातलं रत्न आहे. आणि रत्नाचं लक्षण काय केलेलं आहे, ज्यातो ज्यातो ही यत उत्कृष्टम तत् रत्नम कथ्यते. म्हणजे ज्या ज्या जातीत तो श्रेष्ठ असतो त्याला रत्न असं म्हणतात. विठ्ठला अभंगाच्या दृष्टीनं ही काहीसा विचार करणं क्रमप्राप्त आहे. आणि बराचसा म्हणजे खूप उशीर झालेला आहे, पण आपल्याला उशीर करायचा नाही. 1 तासाभरात सेवा आवरण्याचा प्रयत्न करायचा आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज संतांचं दर्शन
ज्या दिवसाला झालं त्या दिवसाला तुकाराम महाराज धन्यता देतात. या संपूर्ण मानवी जनजीवनाचं निरीक्षण केलं तर एक गोष्ट आपल्या अशी लक्षात येते की प्रत्येकाला आपलं जीवन धन्य बनवायचे. मग तो माणूस कोण्याही आश्रमाचा असू द्या, तो मनुष्य कोणत्याही प्रांताचा असू द्या, तो माणूस कोण्याही परिसराचा असू द्या. प्रातस्मरणीय वैकुंठवासी वेदांत वाचस्पती काव्यतीर्थ जगन्नाथ अण्णांच्या पवारांच्या मुखातलं वाक्य आहे की बुवा, ही मानवी जीवनरूपी गंगा धन्यतारूपी सागराकडे प्रवाहित झालेली आहे. प्रत्येकाला आपलं जीवन धन्य बनवायचं. तो कोण्याही आश्रमाचा असू द्या, तो गृहस्थ आश्रमाचा असू द्या, तो ब्रह्मचर्य आश्रमाचा असू द्या, तो वानप्रस्थ आश्रमाचा असू द्या, नाहीतर तो संन्यस्थ आश्रमाचा असू द्या. प्रत्येकाला वाटतंय माझं जीवन धन्य असावं. शास्त्र वर्णन करतं धन्यत्वम इच्छन्ति सर्वे. प्रत्येकाला वाटतं माझं जीवन धन्य असावं. पण त्या धन्यतेचे शास्त्रकारांनी दोन प्रकार केले. एक म्हणजे प्राकृत लोकांची धन्यता आणि दुसरी म्हणजे सुसंस्कृत लोकांची धन्यता. धन्यत्वम इच्छन्ति सर्वे संस्कृता प्राकृता जनाः. एक म्हणजे प्राकृत लोकांची धन्यता. आता प्राकृत लोक कोणाला म्हणतात याचाही विचार करणं क्रमप्राप्त आहे आणि सुसंस्कृत लोक कोणाला म्हणतात याचाही विचार करणं क्रमप्राप्त आहे. प्राकृत लोकांची धन्यता काय तर त्याचंही वर्णन शास्त्र करतं. भूधन पदलाभेन धन्यम मन्यन्ते प्राकृतः. भूलाभेन धन्यम मन्यन्ते प्राकृतः. पदलाभेन धन्यम मन्यन्ते प्राकृतः. धनलाभेन च धन्यम मन्यन्ते प्राकृतः. भूधन पदलाभेन धन्यम मन्यन्ते प्राकृतः. विठ्ठला पद मिळालं जीवन धन्य झालं, भूमीचा लाभ झाला जीवन धन्य झालं, नव्हे नव्हे धन मिळालं जीवन धन्य झालं. ही प्राकृत लोकांची धन्यता आहे. पण सुसंस्कृत लोकांच्या दृष्टीने ही खरी धन्यता नाही. पद मिळवणं ही सुद्धा जीवनाची धन्यता नाही. नव्हे नव्हे आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे काही लोकांना असं वाटतं गुंठा मंत्री झाला म्हणजे माझं जीवन धन्य झालं. ही प्राकृत लोकांची धन्यता आहे. नव्हे नव्हे आत्ता आमच्या एका मित्राने, आणि ही धन्यता फार काळ टिकत नसते, आत्ता आमच्या एका मित्राने भास्कर महाराज मुंबईत घर घेतलं. विकास महाराज मुंबईत घर घेतलं. बरं, घर काय कमी पैशाचं घेतलं नाही, 3.5 कोटीचा बंगला घेतला. कितीचा घेतला बोला की जरा? 3.5 कोटीचा. 3.5 कोटीत किती लाख असतात नंतर हिशोब करून सांगा. आता फक्त ऐका, 3.5 कोटीचा बंगला घेतला आणि त्याला तो आनंदच मावला नाही बंगला घेतलेल्याच. एक तर आता मुंबईसारख्या ठिकाणी घर घेणं सोपं आहे का? नाही ना. मुंबईसारख्या ठिकाणी त्याने बंगला घेतला, त्याला तो बंगला घेतलेल्याचा आनंद मावला नाही अंतःकरणात. त्याने लगेच अगदी वास्तुशांती करायची ठरवली. कोणत्याही घराची, घर जुनं असो नवीन असो, त्या घराची वास्तुशांती केली नाही, केलीच पाहिजे. का? कारण ज्या जागी आपण घर बांधणार आहोत ती जागा दोषयुक्त आहे का दोषमुक्त आहे याची बांधणाराला कल्पना नसल्यामुळे त्या जागेची वास्तुशांती करावीच लागते. आणि वास्तुशांती म्हणजे एखाद्या घराची वास्तुशांती नसून ती वास्तू असलेल्या पुरुषाची शांती आहे. विठ्ठला विठ्ठला. पुरुष सांगितले तर मग वास्तुशांती करायची ठरली. त्याला आनंद मावला नाही, त्याने 5 दिवसाचा सप्ताह ठेवला. 5 दिवसाचा. आणि सप्ताह साधा ठेवला नाही, 5 दिवस लोकांना श्रीबालाजीचा बेत 5 दिवस. आणि श्रीबालाजी कशाला म्हणतात? आमचे गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर पाठा सांगत असतात. श्री म्हणजे काय हो? वा, काय हुशार माणसं आहेत, बोला की जरा. श्री म्हणजे, अरे बोला ना जरा. श्री म्हणजे बोला की. श्री म्हणजे गणपती. आता कायच करायचं. श्री म्हणजे श्रीखंड. बा म्हणजे चांगलं खाता राव तुम्ही. बासुंदी म्हणतात बरोबर. बा म्हणजे बासुंदी. ला म्हणजे लाडू, लापसी. असं ला म्हणजे लापसी, लाडू. काय अडचण नाही, बहुमत करून घेऊ आपण. ला म्हणजे लाडू, लापसी. जी म्हणजे कोण जिरे म्हणलं? जी म्हणजे जिलेबी. आणि गुरुरे मारुती बाबा सांगत असतात बरं का, नारायण बाबा, शिरा सुद्धा 2 प्रकारचा केला.
एक म्हणजे गणपतराव पाटील आणि दुसरे म्हणजे सखाराम पाटील. हो, गणपतराव पाटील म्हणजे गुळाचा शिरा आणि सखाराम पाटील म्हणजे साखरेचा शिरा. श्री बालाजीचा भेद केला, लोकाला आग्रह करायचा, घ्या खा, घ्या खा, घ्या खा. आग्रह करू लोकाला खाऊ घातलं. बरं, एक दिवस नाही, 5 दिवस लोक रोज लोकांना मिशावरती ताव देव म्हणायचा, घ्या खा, घ्या खा, घ्या खा. आता सप्ताह किती दिवस चालणार आहे? सप्ताह संपला आणि तो त्या घरात झोपला. तर त्या घरामध्ये विकास महाराज प्रेत संबंध होता. काय होतं वैभव महाराज? प्रेत संबंध. आता हे एवढा अवघड नाही कळायचं. प्रेत संबंध म्हणजे त्या घरात भूत होती. काय होती? भूत होती. आणि पूर्वीच्या काळात गुरुजी खरंच भूत होती. आता भूत राहिली नाही. का? माणसं भूतापेक्षा बेकार वागायला लागली म्हणून भूतच राहिली नाही. आता पूर्वीच्या काळात भूत होती. तर मग त्या घरात भूत होती. ते भूत आलं आणि त्याच्या छातीवरती बसलं आणि ज्या मिशावरती लोकांना ताव देव म्हणत होता, घ्या खा, घ्या खा, ते भूत त्याच्या मिशीचा एक केस उपटू लागलं. इतकं आश्चर्याने पाहण्याचं काही कारण नाही. दुसऱ्या दिवशी कमी किमतीत बंगला विकून टाकला. विठ्ठला. ही धन्यता फार काळ टिकत नसते. भूलाभेन पदलाभेन आणि कण लगे माईक पदार्थ माझे अर्थ नको देवा, तिथे माझे अर्थ नको देवा, तिथे माझे अर्थ नको देवा. आणि लगे माईक पदार्थ तिथे माझे अर्थ नको देवा, तिथे माझे अर्थ नको देवा, तिथे माझे अर्थ नको देवा. आणि कण लगे माईक पदार्थ, आणि कण लगे माईक पदार्थ, तिथे माझे अर्थ नको देवा, देवा तिथे माझे अर्थ नको देवा. आणि कण लगे माईक पदार्थ, आणि कण लगे माईक पदार्थ, तिथे माझे अर्थ नको देवा, नको देवा, तिथे माझे अर्थ नको देवा, नको देवा. अर्थ तेथे, त्याच्यामुळे माईक नको. विठ्ठला. आणि कण लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. तुका म्हणे जाती पुण्यक्षे अधोगती ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. म्हणून महाराज सांगतात, पदलाभेन ही खरी धन्यता नाही. नवे धन लाभेन ही सुद्धा खरी धन्यता नाही. ही सुद्धा खरी धन्यता नाही. पण आता ती तशी मानायची असते. नवे आम्ही विनोदानं सांगत असतो. गैरअर्थ करू नका. काही सोबत येत नाही हे सांगायचे 21,000 रुपये घेतो. विठ्ठला. ज्याला विनोद कळला त्याला धन्यवाद. बाकीचे उद्याच्याला जेवायला या. विनोद कळायला पण बुद्ध्यांक लागतो गुरुजी. स्वामी विवेकानंदांचं म्हणणं आहे, विनोद कळायला सुद्धा 86% बुद्ध्यांक लागतो. एक विनोद सांगतो तुम्हाला. कळला त्याला 50 रुपये देणार. किती? 50. कळला त्याला. आणि मला जर बरोबरच उत्तर आलं तर मी वाढून पैसे देणार. तसं काय? हो. सांगू विनोद? सांगू? ऐकू राहिले ना? ऐका ना मग सांगतो. मंत्री आणि पपईचं झाड सारखंच असतो. संपला विनोद. काय कळलं? काहीच नाही कळलं. अरे त्याचं उत्तर असं आहे, मंत्र्याचंही आयुष्य 5 वर्ष असतं आणि पपईच्या झाडाचे आयुष्य 5 वर्ष असतं. विठ्ठल. तर भूलाभेन पदलाभेन धनलाभेन च धन्यम मन्यन्ते प्राकृतः. नव्हे हे प्राकृत लोक कोणाला म्हणतात तर ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. आधीच प्रकृतीचे पायी, प्रकृतीचं ज्यांच्यावरती वर्चस्व आहे
त्यांना प्राकृत लोक म्हणतात. जे प्रकृतीच्या अधीन आहेत त्यांना प्राकृत लोक म्हणतात. नव्हे नव्हे भूधनपद लाभेन धन्यम मन्यन्ते प्राकृत या श्लोकाचा अनुवाद आमचे तुकोबाराय करतात की बाबा एखाद्याला असं वाटत असेल पद मिळवून राज्य मिळवून धन मिळवून जीवनाची निश्चिंती झाली तर तुकोबाराय म्हणतात आता त्याने असं समजावं की त्याला देव प्राप्ती होणार नाही. विठ्ठला विठ्ठला जाना त्या निश्चिंती देव नाही. 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 वृत्ती भूमिराज द्रव्य संपादिती. भूमिराज द्रव्य संपादिती. भूमिराज द्रव्य संपादिती. भूमिराज दौलत संपत्ती. जाण्याचा सिद्धी देव नाही. जाणत्या निश्चिंती देव नाही. जाणत्या निश्चिंती देव नाही. जाणत्या निश्चिंती देव वृत्ती संपादिती जाना त्या निश्चिंती देव नाही. वृत्ती म्हणजे धंदा. वृत्ती संपादिती जाना त्या निश्चिंती देव नाही. भूमी संपादिती जाना त्या निश्चिंती देव नाही. राज्य संपादिती जाना त्या निश्चिंती देव नाही. द्रव्य संपादिती जाना त्या निश्चिंती देव नाही. वृत्ती भूमिराज्य द्रव्य संपादिती जाना त्या निश्चिंती देव नाही. वृत्ती भूमिराज्य द्रव्य संपादिती त्या निश्चिंती जाना देव नाही. विठ्ठला प्राकृत लोकांची धन्यता आणि सुसंस्कृत लोकांची धन्यता कोणती तर सुसंस्कृत लोकांच्या धन्यतेत दोन प्रकार पडतात बरं का. एक म्हणजे देवविषयक धन्यता आणि दुसरी म्हणजे संतविषयक धन्यता. एक म्हणजे देवाला धन्यता, देव ज्या क्षेत्रात राहतो त्या क्षेत्राला धन्यता आणि देवाचं दर्शन ज्या दिवसाला झालं त्या दिवसाला धन्यता. आणि दुसरी म्हणजे संतविषयक धन्यता. संतांना धन्यता, संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रात रहिवास करणाऱ्या लोकांना धन्यता, संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रातील पाराला धन्यता, तीर्थाला धन्यता, पुण्यभूमीला धन्यता. संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रातील वृक्षाला धन्यता, संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रातील पशुपक्ष्यांना धन्यता, संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्राची वारी करणाऱ्यांना धन्यता, संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रातील मातीला धन्यता, संतांचं दर्शन ज्या वेळेत झालं त्या वेळेला धन्यता, संतांचं दर्शन ज्या काळात झालं त्या काळाला धन्यता आणि संतांचं दर्शन ज्या दिवसाला झालं त्या दिवसाला धन्यता. विठ्ठला एक म्हणजे संतांना देवाला धन्यता, देवाला धन्यता. धन्य धन्य पांडुरंग धन्य धन्य पांडुरंग सकळ दोषा होय सकळ दोषा होय भंग. पूर्वज उद्धारती सांग पंढरपूर देखिले या. भारती होय सांग पंढरपूर देखली या. धन्य पांडुरंग धन्य धन्य पांडुरंग दोषा होय भंग धन्य दोषा होय भंग. उद्धारती ती सांग पंढरपूर देखली या. भारती सांग पंढरपूर देखली या. देखली या. बरोबर नाही जरा सांभाळून घ्या. विठ्ठला देवाला धन्यता,
धन्य धन्य पांडुरंग सकळ दोषा होय भंग पूर्वज उद्धरती सांग पंढरपूर देखील या वारी करणारा धन्यता धन्य धन्य हे वारकरी महाक्षेत्र महिवरी आणि देवाचं दर्शन ज्या दिवसाला झालं त्या दिवसाला धन्यता पावलो पंढरी वैकुंठ भुवन पावलो पंढरी वैकुंठ भुवन पावलो पंढरी वैकुंठ भुवन पंढरी वैकुंठ भुवन पावलो पंढरी वैकुंठ भुवन हे पावलो पंढरी वैकुंठ भुवन धन्य दिवस आज सोनियाचा धन्य दिवस आज सोनियाचा पावलो पंढरी वैकुंठ भुवन पावलो पंढरी वैकुंठ भुवन पावलो पंढरी वैकुंठ भुवन पावलो पंढरी वैकुंठ पावलो पंढरी वैकुंठ भुवन धन्याजी दिन सोनियाचा सोनियाचा म्हणजे सोनिया गांधीचा नाही विठ्ठला पावलो पंढरी वैकुंठ भुवन धन्याजी दिन सोनियाचा ही देवविषयक धन्यता हिचा अधिक विस्तार करायचा नाही दुसरी धन्यता संत विषयक धन्यता आता संतांच्या प्रभावलीतले पहिले संत कोण हो आ कोण 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 बरोबर बोलले तुम्ही काय म्हणले आ काय संतांच्या प्रभावलीतले प्रश्न नीट आहे का संत वारकरी संतांच्या प्रभावलीतले पहिले संत कोण आ म्हणा तुला कशाला आणलंय संतांच्या प्रभावलीतले पहिले संत कोण नामदेव महाराज नामदेवरायांना धन्यता धन्य तुझे कुळ धन्य तुझे जन्म धन्य तू जरा उळ जवळी असे नामदेवरायांना धन्यता आता एकाच काळात 108 संतांची मांदियाळी नांदत होती असं आमचे गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर पाठात सांगत असतात एक म्हणजे नामदेवरायांना धन्यता दुसरी धन्यता कोणाला निवृत्तीनाथांना धन्यता धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा काय महिमा वर्णावा काय महिमा काय महिमा धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा निवृत्तीनाथांना धन्यता दुसरी धन्यता कोणाला माऊलींना धन्यता माऊलींना धन्यता हो धन्य महाराज अलंकापुरवासी साष्टांग तयासी नमन माझे ज्ञानोबारायांना धन्यता तिसरी धन्यता धन्य धन्य तो सोपान स्वयंवर्णी श्री भगवान सोपान काकांना धन्यता मुक्ताबाईला धन्यता धन्य धन्य हे तिघे जण मुक्ताई मुक्तरूपे परिपूर्ण मुक्ताबाईला धन्यता एकनाथ महाराजांना धन्यता धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा एकनाथ महाराजांना धन्यता आणि तुकोबारायांना धन्य तुकोबा समर्थ 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 तेने केला पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ तेने केला पुरुषार्थ तेने केला पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ
समर्थ जेने केला हा पुरुषार्थ लोहा गरम व्हावा आणि त्यावरती जोरात घन पडावा असं तंतोतंत प्रमाण दिलेले. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. ही झाली संत विषयक धन्यता. दुसरी, संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रात रहिवास करणाऱ्या लोकांना धन्यता. पंढरीहुनी हे अधिक ऐसे बोलती ब्रह्मादिक. धन्य धन्य तेथीचे लोक जे रील्स बनवून व्हॉट्सअपला पाठविती. चुकलं का? नाही नाही, पंढरीहुनी हे अधिक ऐसे बोलती, करंजीकर नाही, ऐसे बोलती ब्रह्मादिक. धन्य धन्य तेथीचे लोक ज्याशी स्नान संध्या घडी. विठ्ठला क्षेत्रात राहतात त्या क्षेत्राला धन्यता नव्हे नव्हे. संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रातील पाराला धन्यता, इंद्रायणी मातेला धन्यता, पुण्यभूमीला धन्यता. एका प्रमाणात 4 जणाला धन्यता दिली. धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी. धन्य इंद्रायणी, धन्य पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर आणि धन्य पुण्यभूमी. ही झाली 4 धन्यता. पुन्हा संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रातील वृक्षाला धन्यता. धन्य धन्य वृक्ष अजान, धन्य सिद्धेश्वर स्थान, ज्ञानदेवा समाधान. तिथे अभंग लिहिलेला आहे. तव अंतरिक्ष गगनी अवचित झाली आश्रिणी, भक्त तरतील मेदिनी ज्ञानदेव दर्शने. धन्य धन्य वृक्ष अजान, धन्य सिद्धेश्वर स्थान, ज्ञानदेवा समाधान, धन्य अलंकापुरी. ऐशी आश्रिणी वदली, जय जयकारे टाळी पिटिली, तव स्नान संध्या सारिली. देवभक्त सकळिकी मग पाहोन या शुभदिन, देवे करू आदरिले प्रयाण, नामा होतसे खे दक्षिण, ज्ञानदेवा कारणे विठ्ठला. संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्राला धन्यता. धन्य पुण्य भूमी आळंदी गाव, धन्य पुण्य भूमी आळंदी गाव. धन्य पुण्यभूमी आळंदी गाव. दैवताचे नाव सिद्धेश्वर. अभंग तुमच्या सगळ्यांच्या पाठ आहे, पण अभंग तुमच्या कसा पाठ आहे? आळंदी हे गाव असा अभंग पाठ. पण गुरुजी तसा अभंगच नाही.
अभंग कसा आहे? धन्य पुण्यभूमी आळंदी आहे गाव का, मी गाथा बघून आलो, तुकडे मागून पंगत घालायची आपल्याला सवय नाही. विठाला धन्य पुण्यभूमी आळंदी हे गाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्राला धन्यता. नव्हे नव्हे संतांचं दर्शन ज्या वेळेत झालं त्या वेळेला धन्यता. धन्य ही आनंदाची सापडली वेळ, धन्य ही आनंदाची सापडली वेळ. अहो असं नेमकं झालं काय? तेने संत सज्जन भेटले कृपाळ, तेने संत सज्जन भेटले कृपा. महाराज त्यांनी केलं काय? त्यांनी फेडियेला बुद्धीचा उमळ, त्यांनी फेडियेला बुद्धीचा उमळ. दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ, वेळेला धन्यता आणि संतांचं दर्शन ज्या काळात झालं. धन्य काळ संत भेटी, 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 धन्य काळ संत भेटी. पाय मिठी पडली तो, पाय मिठी पडली तो, पडली तो, पडली तो, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाची सुटली गाठी, संदेहाची सुटली गाठी, संदेहाच्या सुटली गाठी, संदेहाची सुटली गाठी, संदेहाची सुटली गाठी, संदेहाची सुटली गाठी. संतांचं दर्शन ज्या काळात झालं त्या काळाला धन्यता. धन्य काळ संत भेटी, आज आमचा सुद्धा काळ धन्य. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो. आणि आता ऐका, काळ आणि वेळ, काळ आणि वेळ ज्या दिवसात येते त्या दिवसाला धन्यता. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. धन्य दिवस दर्शन संतांचे, धन्य दिवस आजी 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 दर्शन संतांचे. नांदेत या घरी
तरी वाजवा जोरात. महाराज सांगतात की संतांचं दर्शन ज्या काळात झालं त्या काळाला धन्यता, संतांचं दर्शन ज्या वेळेत झालं त्या वेळेला धन्यता, आणि काळ आणि वेळ ज्या दिवसात येते त्या दिवसाला धन्यता. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. धन्य दिवसाजी दर्शन संताचे, नांदे तया घरी दैवत पंढरीचे. आणि तुकाराम महाराज धन्यता देतात असं काही नाही. नाथ महाराजांचा सुद्धा प्रसिद्ध अभंग आहे. धन्य आजी दीन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा क्षीण गेला. ही संतांच्या बोलण्यातली एक वाक्यता आहे. 1200 शतकामध्ये जे ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगाच्या रूपाकडे पाहून रूप पाहता लोचणी सुख झाले ओसाजणी असं म्हणतात, तोच कुठेतरी काही काळ गेल्यानंतर तेच तुकाराम महाराज पांडुरंगाच्या रूपाकडे पाहून तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पायीन श्रीमुखावडीने असं म्हणतात. संतांच्या बोलण्यातली ही एक वाक्यता आहे. का? जेव्हा सुखाचं आलंबन बदलतं तेव्हा त्या सुखाला व्यक्तिनिष्ठता येते, आणि जेव्हा सुखाचं आलंबन एकच राहतं तेव्हा त्या सुखाला वस्तुनिष्ठता येते. विठ्ठला आजी दीन संत दर्शनाचा, किंबहुना तुकोबरायांचा आणखीन एक अभंग आहे. धन्य आजी दीन झाले संतांचे दर्शन. आणखीन एक अभंग आहे तुकोबरायांचा. महाराज सांगतात ज्या दिवशी संतांचं दर्शन झालं तो दिवस माझ्या दृष्टीने धन्य. पत्रिकेचा अभंग आहे. आजी दिवस धन्य तुमचे झाले दर्शन, सांगा माहेरीची मात, अवघा विस्तारी वृत्तांत. आणि क्षेत्र कोणतंही असू द्या, धन्यता प्राप्त करायची. आणि धन्यता कधीही दिली जात नाही. 3 गोष्टी घडाव्या लागतात त्यावेळेला धन्यता दिली जाते. एक म्हणजे अपूर्वता, दुसरी म्हणजे अभ्यागमता, आणि तिसरी म्हणजे आश्चर्यकारकता नाम धन्यता. अपूर्वता म्हणजे न पूर्वता इति अपूर्वता, म्हणजे याच्या आधी असं कधीही घडलेलं नाही, याला अपूर्वता म्हणतात. सारखं सारखं तेच तेच घडणं, सारखं सारखं तेच तेच सांगणं, सारखं सारखं तेच तेच म्हणणं, याला अपूर्वता नाही म्हणत. याला अपूर्वता नाही म्हणत. याला अपूर्वता नाही म्हणत. अपूर्वता म्हणजे याच्या आधी असं कधीही घडलेलं नाही, त्याला अपूर्वता म्हणतात. महाराज सांगतात अभ्यागमता, हे सगळं तारीखवार तिथी काळ वेळ ठरून नाही, हे सगळं अचानक घडलं म्हणून अभ्यागमता. आणि महाराज सांगतात हे आमच्या दृष्टीने आश्चर्य आहे म्हणून आश्चर्यकारकता, अपूर्वता, अभ्यागमता, आश्चर्यकारकता नाम धन्यता. नव्हे नव्हे या श्लोकाचा अनुवाद निळोबारा जशाला तसा करतात. होते बहुत दिवस आर्त वागविले, ते आजी अकस्मात फळ देऊ आले. दृष्टी श्रीहरीची देखिली पाऊले, घेतले मागे जन्म त्याचे सार्थक झाले. आता याची संगती कशी लावायची? महाराज सांगतात आमच्या जीवनातला आजचा दिवस धन्य का? धन्य दिवस आजी. आजी हा शब्द वापरला. आजी म्हणजे आज, वर्तमान काळ धन्य आहे. मग महाराज आणि आजी म्हणजे वडिलांची आई नाही, किंबहुना आजी म्हणजे आईची आई नाही. आजी हा शब्द वर्तमान कालाचं दिग्दर्शन करणारा आहे. का? जिथे भूतकालवाचक क्रियापद येतं तिथे अनुभव समजावा, आणि जिथे वर्तमान कालवाचक क्रियापद येतं तिथे परिणाम समजावा. विठ्ठला विठ्ठला. आजी शब्दाला फार किंमत आहे. महाराज सांगतात खूप काळ घालवला आम्ही, खूप काळ घालवला, पण तोच काळ धन्य. कोणता? ज्या काळाला संत भेटले. महाराज सांगतात खूप वेळ घालवली, खूप वेळ घालवली, खूप वेळ घालवला. आपण म्हणतो ना अरे एवढा वेळ कशासाठी घालवतो. महाराज सांगतात आम्ही फार वेळ घालवला, पण महाराज सांगतात तीच वेळ धन्य ज्या वेळेला संत भेटली. नव्हे नव्हे, महाराज सांगतात आम्ही अनेक दिवस घालवले, दिवस घालवले, पण महाराज सांगतात तोच दिवस धन्य ज्या दिवसाला संत भेटले. नवे नवे श्रीमद भगवद्गीतेची भाषा तर थोडीशी याच्या पुढची बरं का. श्रीमद भगवद्गीतेची भाषा भगवान तर सांगतात अनेक जन्माच्या शेवटी तो महात्मा दुर्लभ आहे, तो महात्मा प्राप्त होत असतो. बहुनाम जन्मनाम अंते, बहुनाम जन्मनाम अंते, याचा थोडासा विग्रह करायचा. बहुनाम जन्मनाम आणि अंत्यनंतर म्हणायचं, म्हणजे बहुत जन्माच्या अंताला बहुनाम जन्मनाम अंते. महाराज सांगतात ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. हा विठ्ठला क्षेत्र कोणते असू द्या बुवा,
उगीच धन्यता प्राप्त होत नाही, धन्यता प्राप्त होत नाही. नाही ना, आमच्या विकास महाराजांना धन्यता, पक्वादाचं क्षेत्र असू द्या, गायनाचं क्षेत्र असू द्या, कीर्तनाचं क्षेत्र असू द्या, पैसे देतील लोक, धन्यता नाही देत. विठ्ठला विठ्ठला धन्यता प्राप्तच करावी लागत असते महाराज, प्राप्त. आणि एखादा म्हटला प्रारब्धात असेल तर भेटल, तू उठतो 10 वाजता आणि तुझं प्रारब्ध 12 वाजता कसं काम करील? जमणार नाही, जमणार नाही. आता आमचे विकास महाराज पक्वाद वाजवतात, सोपं आहे? नाही ना. आम्ही नेहमी त्यांच्या बाबतीत सांगत असतो, एका एका बोलाची प्रॅक्टिस. खूप भूक लागलेली असताना सुद्धा कडाक्याच्या थंडीत इंद्रायणीच्या घाटावरती अर्धपोटी उपवाशी राहून एका एका बोलाची प्रॅक्टिस रात्र रात्र करावी लागते. त्यावेळेला हातातून धागिणता बाहेर पडतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, प्रॅक्टिस परफेक्ट मॅन परफेक्ट. म्हणजे सरावाने माणूस परिपूर्ण होतो. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्हाला इंग्रजी येते का? एवढं एकच वाक्य येतंय, विठ्ठला. गुरुजी गातात, नारायण महाराज गातात. गायन सोपं आहे? नाही ना. तुम्ही म्हणसाल गुरुजी गायन हा प्रॅक्टिस केल्याने येतं, अजिबात येत नाही बरं का. मी परवा तर असं कुठेतरी वाचलं की स्वर हा अंगीभूत असावा लागतो वैभव महाराज, तो मूळताच असावा लागतो. आणि मग त्या मूळ असलेल्या स्वराला चालना दिली, त्याला कलाटणी दिली की मग तो गायक होतो. तुम्ही म्हणसाल प्रॅक्टिस करून गायन येते, असं जर तुमचं म्हणणं असेल भास्कर महाराज, तर काही लोक मेले प्रॅक्टिस करू करू सारे गप्प बसा, सारे गप्प बसा, सारे गप्प बसा, सारे गप्प बसा. आम्ही म्हणत असतो आम्ही गप्पच आहे, तूच म्हण तूच. आमचे गुरुजी सांगायचे, आदरणीय परमपूज्य गाथामूर्ती बोधे बाबा, ते नेहमी म्हणायचे, अरे ज्ञानेश्वर, स्वर लागण्यासाठी सुद्धा परमात्म्याची कृपा असावी लागते. विठ्ठला विठ्ठला. हे गायक लोक बऱ्याच वेळेला ते असं चाल वगैरे म्हणताना असं हात वरी का करतात हे मला बरेच दिवस कळत नव्हतं बरं का गुरुजी, बरेच अजूनही कळत नाही. पण असं कुठेतरी आत्ता परवा ऐकलं की वाचलं, कल्पना नाही. ते हात वरती का करतात? ते हात वरून असंच म्हणत असतात परमात्म्याला, देवा अरे अजून वरती खूप आहे, माझ्या हाताला थोडंसंच लागलंय. विठ्ठला विठ्ठला. आता तुमचं सांगितलं, आमचं तरी कशाला झाकून ठेवायचं? कीर्तन करणं तरी सोपं आहे का? त्याच्यासाठी अभ्यास केला पाहिजे. खूप अभ्यास करावा लागत असतो. आणि 2 गोष्टीची नाटकं करता येत नसतात गुरुजी, पैशाचं ना अभ्यासाचं नाटक करता येत नाही. नाही नाही, विद्वान असलेल्याचं नाटकच करता येत नाही. विठ्ठला सोपं नाही. बैठकीत गप्पा कुणी मारील, रामभाऊ असं झालं, रामभाऊ तसं झालं, हे चुकलं ते चुकलं, बैठकीत कुणी म्हणेल. इथं उभं राहून बोलणं 2 तास सोपं नाही. इथे उभं राहिल्यानंतर सुरुवातीपासूनच मांड्या विठ्ठल 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 म्हणत असतात. एवढंच. अहो लोकांना प्रास्ताविक करणं जड जातं, इतकं अवघड असतं इथे बोलणं. नवे नव्हे ते सकाळी सकाळी दशकरी येऊन बरीच मंडळी येतात, आणि दशकरी येऊन सकाळच्या कीर्तनाला येतात, आणि ते त्या दिवशीच्या कीर्तनकाराला श्रद्धांजली वाहतात. का? अनेक दशक्रियांचा परिणाम त्या कीर्तनावर झालेला असतो. विठ्ठल सोपं आहे. जुने कीर्तनकार उदाहरण सांगायचे. काय झालं, एका गावात एक कीर्तनकारच आलेला आणि पूर्वीच्या काळात काय फार कीर्तनकार वगैरे असं काही नव्हतं. 10-5 खेड्यात एखादा कीर्तनकार असायचा. आता फार झाले. आता किती झाले? ठेस लागून पडला तर बुवाच्याच अंगावर पडेल, आता इतके झाले. पूर्वीच्या काळात दुर्मिळ होते, नव्हतेच कीर्तनकारच नव्हते. तुम्ही आता विचार करा ना, 10-5 वर्षापूर्वीचा किती कीर्तनकार होते? नव्हतेच महाराज. नवे एकाच महाराजाचे 8-8 दिवस प्रवचन असायचे पूर्वी, त्याचंच प्रवचन आणि त्याचंच कीर्तन असा काळ. पण एका गावात कीर्तनकारच आले नाही. आता कीर्तनकार आले नाही, लोकांना प्रश्न पडला, आता कीर्तन ठेवायचं तर कुणाचं ठेवायचं प्रश्न पडला. पण आता आळंदीकर महाराज मंडळी आली होती आणि त्यांची शाळेत व्यवस्था केली होती. आता तुम्ही म्हणसाल घरी का व्यवस्था केली नव्हती? तर पूर्वीच्या काळात लोकांना घरच नव्हती, आणि घरं होते तेही मातीचे होते, झोपड्याचे होते, फार मोठाले घरच नव्हते. शाळेत व्यवस्था केली. आणि आता कीर्तनकार येणार नाहीत असं कळलं, पत्र आलं ना. आता कार्यकर्त्यांना प्रश्न पडला, कीर्तन ठेवायचं तर कुणाचं ठेवायचं? कीर्तन ठेवायचं तर कुणाचं ठेवायचं? आता ही मंडळी, त्या महाराज मंडळी आळंदीची आलेली होती, त्यांच्याकडे गेलेली. ती म्हणली, अहो आमची तुम्हाला विनंती आहे, काय काही करा, पण आजच्या दिवस कुणाला तरी अर्धा तास 1-1.5 तास कीर्तन करायला लाव. का हो, काय झालं? अहो आजचे महाराज येणार नाहीत.
आता त्याच्यात एक ते गायक लोक म्हणले तुम्ही काळजी करू नका म्हणले, हाय म्हणले आमच्यात एक जण, जरा त्याला बोलायचाच नाद आहे म्हणले, जरा गप्पा मारायचा नादच आहे म्हणले, ठू त्याचंच कीर्तन ठू. त्याला सांगितलं बाळ्या आज तुझं कीर्तन. तो म्हणला मग मी बी कीर्तनच करीत असतो म्हणला. एवढं सोपं आहे काय म्हणलं. त्याचं कीर्तन ठेवलं विकास महाराज. ही दुपारी जेवले, 12:30 वाजता गाथा भजन झालं, दुपारी जेवले, ह्या आमराईत वगैरे गेले. आमराई मळा असल्यामुळे ते नाव घेतलं तर पाहिजे ना. आमराईत गेले आणि आमराईत गेले ह्यांनी त्याला दिवसभर सांगितलं, दिवसभर सुजवला गडी. सुजवला म्हणजे मारला नाही, दिवसभर ताणला गडी, ताणला. आणि त्याला असं सांगितलं कोणता विनोद सांगायचा, कोणती चाल म्हणायची, विठ्ठल विठ्ठल कोणतं कुठं म्हणायचं, श्लोक कोणता सांगायचा, पुंडलिक वरदा कुठं म्हणायचं, प्रमाण कोणतं म्हणायचं, कथा कोणती सांगायची, सगळं ठरलं. दिवसभर ताणला गडी, दिवसभर ताणला. त्याला 5 वाजता गावात आणला. आले महाराज, झोपले असले तर उठा. 5 वाजता गावात महाराज आले. आले 5 वाजता आले. आणि गुरुजी नेमकं त्या गावातल्या पाटलाला कळलं, त्या दिवशी पाटलाला कळलं की आजचे महाराज येणार नाहीत. आणि त्या पाटलाला थोडा भजनाचा नाद होता, थोडा होता, जरा पारावरती गप्पा मारायचा नादही होता. पाटील म्हणले कार्यकर्त्यांकडे, म्हणले कीर्तन कोणाचं आहे आज? अहो ते महाराज होते ते येणार नाहीत. आणि कीर्तन कोणाचं आहे? ते म्हणले ते आळंदीतली पोरं आहेत त्यांचं कीर्तन. पोराचं कीर्तन? साप्त्यात कुठं पोराचं कीर्तन असतं का? नाही जमणार म्हणले. मग ते म्हणले आज कीर्तन मी करणार. पाटील काय म्हणले? कीर्तन मी करणार. लोक म्हणले अहो पाटील तुम्ही कधी केलेलं नाही. ते म्हणले केलेलं नाही म्हणून जमत नाही हे कशावरून? केलेलं नाही म्हणून जमणार नाही हे कशावरून? आजचं कीर्तन मीच करीत असतो. लोक म्हणले अहो ऐका मी त्याला सगळं जमणार नाही, मीच कीर्तन करीत असतो. लोकांचा नाविलाज झाला का? पाटलाच्या पट्टीवरच निम्मा सप्ताह होत होता. पाटलाला 250 एकर जमीन. लोक म्हणले पाटील तुमचं तर तुमचं कीर्तन का? कोंबडा कुणाचा का आरवना दिवस उगवला बा झाला. नाजडे नुजडे तरी काय कोंबडे करून यावेळी आग्रह दावी. कोंबड्याने खरा काय केला दिन करा. लोक म्हणले तुमचं तर तुमचं कीर्तन. आता कीर्तन कुणाचं? बोला की हो पाटील. कीर्तन कुणाचं? पाटलाचं कीर्तन. कीर्तन पाटलाचं कीर्तन ठरलं. ह्या पाटलाने कांजीचा शर्ट घातला, धोतर तर आधीच घालीत होते, फेटा बिटा बांधला, गणबिन लावला. गुरुजी सारखी मंडळी गायला हॅ रामकृष्ण हरी. गुरुजी आलीत की सातारकर महाराज आलीत ओळखायला येत नव्हतं. इतकं सुंदर रामकृष्ण हरी, सुंदर ते ध्यान विठोबा रखमाई झालं. नंतर पाटील आले. दिसायला रांगडाच गडी होता, तसा माझ्यासारखा नव्हता, दिसायला रांगडाच गडी होता, पैलवान होता. पाटील आल्यानंतर विना घेतला. आणि मी आधीच म्हणलो थोडा भजनाचा नाद होता. रामकृष्ण हरी चांगलं म्हणलं, रूप पाहताही चांगलं म्हटलं, मधलं जय जय रामकृष्ण हरी झालं. नंतर काय करायचं असतो? नंतर अभंग घ्यायचा असतो. पाटलाने अभंग मस्त घेतला त्या दिवशी, धन्य दिवस आजी दर्शन संतांचे. आता दुसरा अभंग कशाला आणायचा? पाटलाने अभंग घेतला, विठोबा रखमाई झालं. गुरुजी चाल म्हणायला पुढं आले. भास्कर महाराज आले. पकवाद वाजवायला विकास महाराज, सुदर्शन महाराज, ऐकायला वैभव महाराज. ही सर्व मंडळी. चालसुद्धा सुंदर झाली. विठ्ठल विठ्ठल झालं. 2-4दा पुंडलिक वरदा झालं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. 2-4दा पुंडलिक वरदा झालं. आणि आता पुंडलिक वरदा झालं, विठ्ठल विठ्ठल झालं. विठ्ठल विठ्ठल झाल्यावर काय असतं? विठ्ठल विठ्ठल झाल्यावर उतरणी असते. विठ्ठल विठ्ठल झाल्यावर उतरणी असते. आणि उतरणी पडली. आणि उतरणी पडल्यावर काय करायचं असतं? बोला की जरा, काय करायचं असतं? चहा पिऊन यायचं असतं. उतरणी पडल्यावर काय करायचं असतं? उतरणी पडल्यावर कीर्तनाचा घेतलेला अभंग म्हणायचा असतो. आता अडचण अशी झाली, घेतलेला अभंगच पाटलाचा विसरला. पाटलाचा कीर्तनाला घेतलेला अभंगच विसरला. आणि आता पाटलाला टेन्शन आलं, काय करायचं? काहीच नाही. पण पाटील बुद्धिवान होते, गावचे कारभारीच होते. काहीच नाही. आता पाटलाने एकच धरलं, काय? पुढं जायचे मागे यायचे, पुढं जायचे मागे यायचे. एवढंच धरलं, पुढं जायचे मागे यायचे. आणि पुढे येऊन एवढंच म्हणायचे, काय म्हणतात तुकाराम महाराज? ठाला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. ठरलं एवढंच. पुढं जायचे मागे यायचे, पुढं जायचे मागे यायचे. आणि पुढं येऊन एवढंच म्हणायचे, काय म्हणतात तुकाराम महाराज? ठाला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. एवढंच. पुढं जायचे मागे यायचे, पुढं जायचे मागे यायचे, पुढं जायचे मागे यायचे. आणि पुढं येऊन एवढंच म्हणायचे, काय म्हणतात तुकाराम महाराज? ठाला पुंडलिक वरदा. असं कमी नाही गुरुजी. अर्धा तास चाललं. किती? अर्धा तास. पुढं जायचे मागे यायचे,
पुढं जायचे, मागे यायचे आणि पुढं येऊन एवढंच म्हणायचे. पुढं येऊन एवढंच म्हणायचे, काय म्हणतात तुकाराम महाराज. लोक म्हणले, पाटील तुकाराम महाराज काहीच म्हणत नसते, आता तुम्ही खाली बसा. टाला ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाची सांग कार्यसिद्धीला अभ्यासाची सांग. ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाची सांग कार्यसिद्धी अभ्यासाची सांग. ओले मूळ भेदी खडकाचे अंग ओले मूळ खडकाचे अंग अभ्यासाची सांग कार्यसिद्धी अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. ओले मूळ भेदी खडकासी अंग अभ्यासासी सांग कार्यसिद्धी. महाराज सांगतात की धन्य दिवस आजी. काय झालं? दर्शन झालं. दर्शन संताचे. दर्शन कशाला म्हणतात? दृश्य ज्ञानम. वस्तू व्यक्ती पदार्थ जसा आहे तसा कळणं याला दर्शन म्हणतात. धन्य दिवस आजी दर्शन संताचे. आता हा अभंग थोडासा गमतीचा. 11 वाजलेत. एक 5 मिनिटात आवरतो बरं का. 5 मिनिटात आवरतो. धन्य दिवस आजी दर्शन संताचे पर्यंत या अभंगाची संगती लागते भास्कर महाराज बरं का. गुरुजी इथपर्यंत संगती लागते विकास महाराज. इथून पुढे 3.5 चरणाची या अभंगाची संगतीच लागत नाही. कितीही विद्वान असला तरी संगती लागत नाही. का? धन्य दिवस आजी दर्शन संतांचे असं म्हणण्याचा आणि नांदे तया घरी दैवत पंढरीचे याचा काय संबंध? परस्पर विरोधी विषय आहेत. मग संगती लागतच नाही का? लावावी लागते. विठ्ठला धन्य दिवस आदी दर्शन संतांचे. संतांचं दर्शन झालं. मग आता प्रश्न निर्माण करायचा. काय? विचार करण्याच्या 2 पद्धती सांगितल्या. एक म्हणजे अन्वयाची पद्धत आणि दुसरी म्हणजे व्यतिरेकाची पद्धत. आतापर्यंत अन्वयाने विचार केला. इथून पुढे व्यतिरेकाने विचार करायचा. महाराज सांगतात संतांचं दर्शन झालं. कोणत्या संतांचं दर्शन झालं? तर ज्या संतांच्या घरी पंढरपूरचं दैवत असणारा पांडुरंग परमात्मा नांदतो त्या संतांचं दर्शन ज्या दिवसाला झालं तो दिवस धन्य. विठ्ठला आणि परमात्मा आमच्या संतांच्या घरी नांदतो बरं का. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावी निळा बंदी त्याचे पाहे. परमात्मा आमच्या संतांच्या घरी नांदतो. दास्य करी दासाचे उणे नसाहे तयाचे वाढले ठाईचे भाने टाकुनिया धावे ऐसा कृपेचा सागर विटी उभा कटीकर. का? परमात्मा संतांच्या घरी नांदतो. दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखिले रामचरण. परमात्मा संतांच्या घरी नांदतो. आमच्या नांदतो. नव्हे नव्हे नांदणं कशाला म्हणतात? अगदी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबारायांनी नांदणं सांगितलं. काय ज्ञानोबारायांच्या बुद्धीची विशालता असेल, काय ज्ञानोबारायांच्या बुद्धीचं कौशल्य असेल. अरे एखाद्या लग्न झालेल्या स्त्रीलाही संसार करून 20 वर्ष झाल्यानंतर तिला विचारलं ना, बाई नांदणं कशाला म्हणतात, तिला सुद्धा सांगता यायचं नाही. पण वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबारायांनी जगाला नांदणं कसं असतं ते सांगितलं. एक मुलगी अक्षरशः सासरी सासूरवासाला कंटाळली, वैतागली आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त झाली. ती पण शेजारीन चांगली भेटली. ती म्हणली, अगं काय झालं? ती म्हणली, अगं काय करू, सासरी फार त्रास आहे मला, सासूचा त्रास, सासऱ्याचा त्रास, दिराचा त्रास, ननंदेचा त्रास. अगं राहावं
की आत्महत्या करावा हा माझ्या पुढे प्रश्न पडलाय. पण ती म्हणली बाई आत्महत्या करू नको. का? तुझं माहेर श्रीमंत आहे असं मला तुझ्या बाबतीत कळालेलं आहे. ती म्हणली खरंय माझं माहेर फार श्रीमंत आहे, पण एक सांगू, सासरीही मला फार त्रास आहे. सासूचा त्रास, सासऱ्याचा त्रास, दिराचा त्रास, ननंदेचा त्रास. पण खरं सांगू, नवऱ्याच्या प्रेमासाठी राहावं लागतंय. याला नांदन म्हणतात. विठ्ठला विठ्ठल पतीचा जिव्हाळा म्हणून सासुऱ्याची साईजी. पतीचा जिव्हाळा म्हणून सासुऱ्याची साई. पतीचा जिव्हाळा म्हणून सासुऱ्याची साईजी. पतीचा जिव्हाळा म्हणून सासुऱ्याची साई. रविवाही कामाचा मोठ. विवाहे कामाचा मोठ. येरवी वाहेरी कामाचा. येरवी वाहेरी कामाचा मोठ. येरवी पाहेवास
विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार मला जशी जमेल तशी वेळी वाकडी सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, पांडुरंग परमात्मा, सद्गुरू जोग महाराज, आपण सर्व मायबाप श्रोते, सर्व आदरणीय महाराज मंडळी, सर्व पंगतदाते, देणगीदाते, हस्ते परस्ते, सर्व सहकार्य करणारी भाविक मंडळी, सर्वांच्या चरणारविंदी झालेली सेवा समर्पित करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. एक चरण सोडलं आणि 3 चरण सोडले. हे कळायला पण तुम्ही जाग्यावर पाहिजे. असं आदरणीय अण्णा फार गोड सांगायचे बरं का. अण्णा फार गोड कोट्या करायचे जगन्नाथांना. मायकाचं उदाहरण ते सगळ्यांचं माहीत. आणि अण्णाला एकाने विचारलं काय कारखाना का बंद, त्याने एकाने विचारलं कारखाना का बंद. ते म्हणले सोपं आहे काय, डायरेक्टर चालू. आता हे तुम्ही चालू असलेलं कळेल, बंद पडलेल्या मोबाईलचं हे काम नाही. मायकाचं उदाहरण तर तुम्हाला माहितीच आहे. जोग महाराजांच्या सप्ताहात कीर्तन त्यांचं, आणि पूर्वीच्या कीर्तनाला 2 मायक असायची. आमच्या नशिबाला एक आहे, तोही राहावा ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. 2 माईक बरं का विकास महाराज. आणि मग आता अण्णाच होते ते, त्यांच्या निम्म कीर्तन झाल्यावरती लक्षात आलं की एक माईक चालू आहे आणि एक माईक बंद आहे. निम्म कीर्तन झाले. आता अण्णाच ते बोलता बोलता म्हटले हा माईक चालू आहे आणि हा माईक चालू आहे. जाऊ दे, उद्या जेवायला या, लई टेन्शन नका घेऊ. तसं 1 चरण सोडलं आणि 3 चरण सोडले. असो का, कारण आपण संतांच्या अभंगाचा विचार कितीपत करणार आहोत, करता येत नाही. एक वक्ता अभंगावर महिनाभर नाही जन्मभर जरी बोलला तरी अभंगाचा अर्थ संपत नसतो. कीर्तनकार संपत असतो, कीर्तनाच्या अभंगाचा अर्थ संपत नसतो. नवे महाराज सांगतात की आता आपण इंद्रायणीमध्ये आंघोळीला गेलो. इंद्रायणीमध्ये आता तुम्ही करतच नसाल पण आता आम्ही करतच होतो. इंद्रायणीमध्ये आंघोळीला गेलं की इंद्रायणीमध्ये आंघोळ झाली तर मला सांगा आपली आंघोळ झाल्यावर पाणी संपतं का? वैभव महाराज, भास्कर महाराज, पाणी संपतं? आपली आंघोळ झाल्यावरती पाणी संपतं का? आपली आंघोळ झाल्यावरती पाणी संपत नाही. बरं आपली आंघोळ झाली का नाही गुरुजी? झाली. तसं आंघोळ झाली हेही खरं, पाणी जशाला तसं आहे हेही खरं, कीर्तन झालं हेही खरं, आणि अजून अभंग जशाला तसाच आहे हेही खरं. असो तसं 1 चरण सोडलं आणि 3 चरण सोडले. यथामती यथावकाश मला जशी जमेल तशी वेडी वाकडी सेवा करण्याचा प्रयत्न केला. वास्तवात ही फार मोठी मंडळी आपल्या उत्सवाला येतात. नाहीतर मी म्हणतो गुरुजी सप्ताह कुठेही महाराष्ट्रात असला तर गुरुजी शक्यतो पहिले 2 दिवस नसतील जात. हो, मलाही विश्वासच नव्हता, फोन लागत नव्हता त्याच्यावरून. पण आदरणीय गुरुजीसुद्धा उपस्थित आहेत. महाराष्ट्रात अशी माणसं फार थोडी आहेत बरं का. गुरुजींसाठी जोरदार टाळ्या वाजवत, जोरदार. फार मोठी महाराष्ट्राला ललामभूत असलेली व्यक्ती. आणि खरं सांगू, तुम्ही शास्त्रीय आहात त्याचा आम्हाला आनंद नाही का, त्याच्यातलं आम्हाला काहीच कळत. पण तुम्ही शास्त्रीय असून वारकरी आहात आणि आमच्या जनसामान्यांपर्यंत ही ज्ञानेश्वर महाराजांची, तुकाराम महाराजांची ही अभंगवाणी आमच्या जनसामान्यांच्या हृदयपटलावरती कोरण्याचं काम आपण करत आहात. गुरुजी आपल्याला मनापासून वंदन आहे. आदरणीय नारायण महाराज खिल्लारी गुरुजी आहेत. आणि खरं सांगू का, मला त्यांचं तर गायन आवडतं. मला आवडतं म्हणण्यात काय, महाराष्ट्रातल्या मोठ्या लोकांना आवडतं.
पण खरं सांगू, मला तुमचं जास्त गायन आवडत नाही. माफ करा बरं, धाडसानं बोलतो, मला तुमचं गायन आवडत नाही. विकास महाराज ह्यांच्या गायनापेक्षा मला यांचा स्वभावच जास्त आवडतो. असो गुरुजी, तुमच्या गायनाला आणि स्वभावाला दोन्हीला पण वंदन. आदरणीय आपले भास्कर महाराज कानो, असं वाटत होतं भास्कर महाराज नाही, प्रत्यक्ष रोहिदास महाराज मते म्हणजे अन्नाच उपस्थित आहे असं वाटत होतं. आदरणीय भास्कर महाराजसुद्धा अत्यंत सुंदर, नवीन पिढीतील अत्यंत वारकरी व्यक्तिमत्व. मी कधीही त्यांना पॅन्टवरती टाळ घेऊन उभं राहताना पाहिलं नाही. हा नवीन तरुण पिढीला, संप्रदायात येणाऱ्या मुलांना आदर्श, म्हणून त्यांना पण मनापासून वंदन. आणि साधे नाही, ते माधव महाराजांच्या त्या तालमीत तयार झालेली आहेत. आता ती तालीम तुम्हाला सगळ्यालाच माहिती. जाऊ द्या, लय घोटो सांगण्याची गरज नाही, घोटी जवळच आहे. असो आदरणीय आमचे विकास महाराज बरं का, त्यांचं सगळ्यात मोठं समर्पण काय असेल सांगू का? तुम्हाला सुद्धा माहीत नसेल, त्यांना सुद्धा माहीत नसेल. त्यांनी गावाचं नाव मोठं व्हावं म्हणून आडनावाचं समर्पण केलं. हे त्यांचं सगळ्यात मोठं महाराष्ट्राला समर्पण. त्यांचं आडनाव महाराष्ट्रात कोण, आमचंही माहीत नाही. त्यांचं आडनाव महाराष्ट्र, कोण्याही कोपऱ्यात जा, महाराष्ट्रातल्या कोण्या तालुक्यात जा, नवे कर्नाटकात जा, कुठेही जा, विकास महाराज बेलूकर हे नाव सगळ्या महाराष्ट्राला माहिती. ही त्यांच्या जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती. त्यांच्याकडे एवढ्या किती आहेत, त्यांच्याकडे पैसे किती आहेत, त्यांना क्षेत्र किती आहे, मला काही माहीत नाही आणि मला माहिती करून घ्यायचं नाही. पण त्यांचा स्वभाव, त्यांचं आचरण आणि नवीन तरुण पिढीत असून आचरणसुद्धा अत्यंत सुंदर आहे. आणि आपल्या संप्रदायात आचरणाला फार किंमत आहे. थोडंसं वाजवणं कमी जास्त असू द्या, गाणं कमी जास्त असू द्या, सांगण्याची पद्धत कमी जास्त असू द्या, पण आचार हाची प्रथम धर्म, तोण त्याजावा अतिउत्तम, संकट पडताही परमश्रेष्ठ धर्म रक्षावाणारे. आणि ती कला स्वतःपुरती ठेवली नाही त्यांनी, स्वतःपुरती ठेवली नाही, तर महाराष्ट्राला सुद्धा मुक्त हस्ते ती कला त्यांनी देण्याचं काम केले. हो, मी त्या दिवशी त्या उर्धोळला बोललो. अनेक ठिकाणी आम्ही सांगतच असतो, तुम्हाला माहीत नसेल पण तुमचा पकवाज ऐकून मोठे मोठे लोकसुद्धा तुमचे बोल बसवतात. मला बैठकीत विचारा, मी नावा सगळं सांगतो तसं काय. हो, मोठ्या मोठ्या लोकांच्या मुखातून तुमची स्तुती ऐकायला मिळते. नवे सुरेशजी तळवळकर गुरुजीसारखी माणसं या महात्म्यावरती प्रेम करतात. काय कमवलं असेल या माणसानं, सांगा ना, काय कमवलं? नाहीतर ती माणसं म्हणजे फार हिमालयाच्या उंचीची माणसं आहेत. ती माणसंसुद्धा या माणसावरती प्रेम करतात. हा त्यांच्या जीवनातला सगळ्यात मोठा विकास आहे. बाकीचा विकास मला माहीत नाही. असो, आदरणीय आमचे आव्हाड माऊली आहेत आणि योगायोगानं आज ज्यांची खूप दिवसानं आम्हाला उपस्थिती प्रार्थनीय झाली, जांभया पसरे मुख तेवी अवचटे पळे पिऊ. महाराष्ट्रात सुद्धा खूप मोठ्या मोठ्या लोकांची भजन सेवा वाजवण्याचा योगसुद्धा ज्यांच्या जीवनात येतो. महाराष्ट्रातील ख्यातनाम तबलावादक तथा कीर्तनकार, कीर्तन पण फार छान करतात. हो, आदरणीय आमचे वैभव महाराज सोळंके ते सुद्धा उपस्थित आहेत. आणि आदरणीय सुदर्शन महाराज, सुदर्शन, चांगलं दर्शन, त्याला सुदर्शन म्हणतात. तुम्हाला फक्त याला सुदर्शन असं म्हणतात एवढं माहिती. सु हा उपसर्ग, जाऊ दे, असो, ते यात ही वेळ नाही. पण सुदर्शन महाराज तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद. सर्व वारकऱ्यांना धन्यवाद, सर्व गावातील महाराज मंडळींना धन्यवाद, सर्वांना अंतःकरणापासून वंदन आणि वाणीला विराम. सगळ्यांनी हात वरती करा, 2 मिनिटं आपण भजन करू सगळ्यांनी. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. हे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 साऊंड आहे असे आदरणीय श्री नंदूभाऊ माऊली साऊंड सांजोरी धुळे, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार. वा, तुम्हाला पण मनापासून धन्यवाद. साऊंडसुद्धा चांगला आहे, नाहीतर निमी आमची माती ह्यानंच झाली. कारण साऊंडवाल्याच्या मनावरती असतं महाराज किती मोठा करायचा आणि किती लहान करायचं. म्हणून तुम्हाला पण मनापासून धन्यवाद. नाहीतर बाई किती सुगरण असली आणि तवाच गळका असल्यावर काय करता. हो, नाही, तवा फार महत्त्वाचा असतो. आता जाऊ दे, हे आता काय कळायचं तो असं, जाऊ द्या. साऊंडसुद्धा अत्यंत सुंदर आहे. बरोबर, आदरणीय पंढरीनाथ बाबा सुद्धा आहेत, त्यांना पण मनापासून वंदन. माफ करा, मला आपल्या नावाची कल्पना नव्हती. आणि
भक्तिनाथ का दुसरंच आहे तेच आहे बरं बरं हां भक्तिनाथ यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय श्री रोहन महाराज धोंगडे ते सुद्धा उपस्थित आहेत. आदरणीय आमचे परशुराम महाराज आहेत त्यांना पण मनापासून धन्यवाद. वाणीला विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिलेले पुरे वेळी वाकुडे वळले करा क्षमा परद महाराज तुम्ही हा नाही विचारिला हे करा क्षमा परद महाराज तुम्ही हा तुका म्हणे ज्ञानेश्वराला का पायापैकी करा क्षमा परद महाराज तुम्ही ज्ञानदेव